अकोला जिल्ह्यातील पातूर नंदापूर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शाकंभरी पौर्णिमेनिमित्त 13 जानेवारी रोजी श्री क्षेत्र ऋषी महाराज यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। पातूर नंदापूर गावावरून 1 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र ऋषी महाराज तीर्थक्षेत्र नैसर्गिक वैशिष्ट्यपूर्ण चमत्कारी पुरातन निसर्गरम्य वातावरणामध्ये उंच टेकडीवर 142 वर्षांपूर्वी स्थापन झाले आहे। या ठिकाणी स्वर्गीय रामकृष्णजी पुंडे यांचे शेतामध्ये पुरातन भव्य दिव्य एक मोहाचे झाड आहे। त्या झाडामध्ये शेकडो वर्षांपासून 4 फूट अंतरावर 12ही महिने तीर्थरूपाने पाणी असते। या झाडामध्ये कधीच न आटणारे हे पाणी आहे। सर्वत्रकडे पाण्याचा दुष्काळ पडल्यानंतरही या मोहाच्या झाडामधील पाणी कधीच आटले नसल्याने हे एक जागृत संस्थांमधून परिसरामध्ये सुपरिचित आहे। निसर्गाचा चमत्कार म्हणावे की दैवी चमत्कार म्हणावा, परंतु सर्व परिसरातील या मोहाच्या झाडामधील पाणी तीर्थ प्राशन करून आपली मनोकामना पूर्ण करत असतात। या मोहाच्या झाडाखाली ऋषीमुनींनी तपस्या केल्यामुळे या झाडाच्या खोडामध्ये पाण्याचा उगम झाला असे भाविक भक्तांची मान्यता आहे। त्यामुळे शाकंभरी पौर्णिमेला तीर्थक्षेत्रची ऋषी महाराज यात्रा महोत्सवचे आयोजन करण्यात येते। 13 जानेवारी रोजी सोमवारला सकाळी 9:30 वाजता होमपूजनाचा कार्यक्रम, 11 वाजता हरिभक्त परायण प्रभुदास महाराज वानखडे यांचे काल्याचे कीर्तन, दुपारी 1 वाजतापासून महाप्रसादाला सुरुवात झाली होती। महाप्रसादाचा पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी लाभ घेतला। ऋषी महाराज यात्रा महोत्सवानिमित्त 11 ते 3 आरोग्य शिबिर, बचत गट, साहित्य विक्री व प्रदर्शनीचे सुद्धा यात्रेमध्ये आयोजन करण्यात आले होते। MCN न्यूज मराठीकरिता विकास ठाकरे, पातूर, नंदापूर, अकोला।